तुम्ही जे सीना नदी काठचं जे रेस्क्यू केलं ते कसं केलं नेमकं? म्हणजे इकडं एकीकडं बोट अडकलेली होती. पलीकडून बोट अडकल्यामुळं तहसीलदार मॅडमने सूचना दिल्या की निलज भागातनं जाते त्याचं हे झालं. पण निलज तिथं गेल्यानंतर काय न्यू हॉलंड ट्रॅक्टर नेलता. न्यू हॉलंड ट्रॅक्टर नेल्यानंतर ती काय पाण्यात चालणार नाही म्हणजे मग आम्ही स्वराज जोडला. स्वराज जोडल्यावर तिथले स्थानिक नागरिक पोरं होती, त्या पोरांची भरपूर मदत झाली. बोह्याची काही लोक होती आणि स्वराज ट्रॅक्टर घेतल्यानंतर पुलाकडे गेलो. वकील साहेब होती. पुलात गेल्यानंतर ट्रॅक्टरच्या सीटावर बसल्यानंतर छातीतकं पाणी होतं, फक्त मुंडकंच उडवलं. म्हणजे जवळजवळ ती पूल असं 200 फूट 200 फुटातनं तेवढं गेलो. त्यानंतर ट्रॅक्टर बरोबर आवाज करत होता. पण त्यानंतर गेल्यानंतर तिथं पुढं बी पाणी होतं. रस्ता असता सगळा ऊस होता रस्त्यावर. रस्त्यातनं ऊसाच्या पलीकडे गेल्यानंतर मंदिरापाशी कसं तरी पोचल्यानंतर बोटीतल्यांना सगळ्यांना रेस्क्यू करूच तर इतका प्रवाह होता. पण आम्ही जाताना दावी घेऊन गेल्यामुळं दाव्याला एक बांधित त्यांच्या सगळी लोक सुखरूप काढून तिथं आलो मी. नाही म्हणजे एकीकडं NDRF ची जी बोट होती ती पंक्चर झाली होती, म्हणजे त्याला बी काढायला तुम्हाला जावं लागलं. लोकांना बी आम्ही काढलं. म्हणजे आम्ही स्थानिक लोकांची भरपूर मदत झाली तिथली. सगळीजण पाण्यात भोई समाजाच्या लोकांची भरपूर मदत झाली. त्यांच्या सहकार्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झालेलं. नाही एक तर तुम्हाला खरं तर त्या लोकांना जेवण देण्यासाठी पाठवलं होतं, पण तुम्ही अख्ख्या त्या लोकांना बी घेऊन कसं काय झालं? 80-90 लोक, कारण त्या लोकांची मानसिकताच नव्हती की तिथं थांबायची, इतकी ते स्वतः भेदरलेल्या अवस्थेत. म्हणजे आमच्या छाती इतकं पाणी होतं, छाती इतक्या पाण्यात ही तर स्वतः चलत आली भाऊ. तुम्हाला भीती वाटत होती का? पाणी उडत होतं का तिथं? पुढं लोक अडकले त्याच्यामुळे आम्ही म्हणलं चला धाडस करून गेलो. हे काय वकील साहेब स्वतः होते. वकील साहेबांवर 2-4 लोक होते. किती जण होतात तुम्ही? आम्ही 10 जण गेलो. 10 जण. आता सगळी सुखरूप निघाली? सुखरूप आले. सगळ्यांना घेऊनच आम्ही आल्यानंतर इकडे आलो. आम्ही 80-90 लोक इथे यायला. सगळे ट्रॅक्टर मध्ये सगळ्याला रेस्क्यू करून घेऊन आलो.